नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 20 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। खासदार उदयनराजे भोसले यांचा शुक्रवारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आभार दौरा, कोरेगावात मेळाव्यात साधणार संवाद। सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 रोजी आभार दौऱ्यानिमित्त कोरेगावात येत आहेत। सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशन नजीक जितराज मंगल कार्यालयात आभार मेळावा होणार असून त्यास मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून चांगले मताधिक्य दिले आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या हस्ते खासदार उदयनराजे भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे। भाजपच्या नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख भरत मुळे, कोरेगाव मंडल प्रमुख संतोष जाधव, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ॲडव्होकेट पी.सी. भोसले यांची बिनविरोध निवड, मान्यवरांनी केले अभिनंदन। संपूर्ण कोरेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी.सी. तथा पांडुरंग चंद्रकांत भोसले यांची गुरुवारी दुपारी 1:30 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली। मावळते सभापती जयवंत घोरपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापतीपद रिक्त झाले होते। ॲडव्होकेट भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली सर्वजण एकत्रित विजयी झाले होते। कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष असे दोन वेगवेगळे पक्ष झाले तरी बाजार समितीमधील संचालक मात्र एकाच विचाराने कार्यरत आहेत। या बाजार समितीवर माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व आहे। कोरेगाव तालुक्याच्या मध्य भागासाठी 3 वर्ष सभापतीपद देण्यात आले असून पहिले 1.25 वर्ष जयवंत घोरपडे यांनी हे पद भूषवले। त्यांनी मार्च महिन्यामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। तो मंजूर झाल्यानंतर बाजार समिती कार्यालयात गुरुवारी निवड प्रक्रिया राबवण्यात आली। अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा झाली। त्यामध्ये सभापती पदासाठी ॲडव्होकेट पी.सी. भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला। संचालक राहुल निकम यांनी अर्जावर सूचक म्हणून तर प्रमोद धुमाळ यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे। ॲडव्होकेट भोसले यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी काळे यांनी जाहीर केले। ॲडव्होकेट भोसले यांनी संचालक मंडळाचे आभार मानले असून कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट भोसले यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। बैठकीस संचालक जयवंत घोरपडे, कल्याण काळे, प्रमोद धुमाळ, राहुल निकम, अधिक माने, वैशाली भोसले, साधना चव्हाण, ॲडव्होकेट अमोल राशीनकर, केशव मदने, बापूसाहेब चव्हाण, विशाल शिंगटे, गोविंद कदम, आनंद जाधव, राहुल सुबर्गे, सुनील निदान, संजय गोबर्गे उपस्थित होते। सचिव संताजी यादव यांनी आभार मानले। नूतन सभापती ॲडव्होकेट भोसले यांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ संजना जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अरुण माने, तालुकाध्यक्ष भास्करराव कदम, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, राजाभाऊ जगदाळे, तानाजीराव मदने, ॲडव्होकेट विजयराव कनसे, ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, श्रीमंत झांजुर्णे, प्रतापराव कुमुकुले, अजय कदम, नानासाहेब पिलारे, किशोर बर्गे, संजय साळुंके, सूर्यकांत जाधव, विजय जगताप, केशव मदने आदींनी अभिनंदन केले। विषमुक्त शेतीचा प्रयोग करणारे कार्यकर्ते अमोल भोसले आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रशासन आणि पोलीस दलाला निवेदन सादर। मराठा समाजातील युवकांसाठी एकमेव आशास्थान असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालकाने अध्यक्षांना अंधारात ठेवून एकाधिकारशाही करत कामकाज चालवले आहे। त्यातून मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे।
हे नुकसान थांबावे, त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेकडून जाणीवपूर्वक कर्ज प्रकरणासाठी अडवणूक होत आहे, त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 27 जूनपासून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विषमुक्त शेतीचा प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांनी दिला आहे। गुरुवारी दुपारी 12:30 वाजता अमोल भोसले यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम व कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश माने आणि हवालदार विक्रांत लावण, समाधान शेडगे यांना निवेदन सादर करून आंदोलन करण्यामागील भूमिका विशद केली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांना विचारात न घेता व्यवस्थापकीय संचालक यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू केला आहे। त्यांनी एका झटक्यात महामंडळातील कर्मचारी वर्ग कमी करत एक प्रकारे राज्य सरकारला आव्हान दिले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले। वेक्सळ तालुका कोरेगाव येथे विषमुक्त शेतीचा प्रयोग केला असून या प्रयोगाच्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेत कर्ज प्रकरण केले होते। तेथील अधिकाऱ्यांनी सातत्याने त्रुटी काढून प्रकरणामध्ये बदल करावयास लावले। त्यांनी सांगितलेला प्रत्येक कागद आणून देऊन देखील त्यांनी सरतेशेवटी प्रकरण करू शकत नसल्याचे कळवले आहे। एकूणच विषमुक्त शेतीचा प्रयोग करणाऱ्या माझ्यासारख्या असामान्य कार्यकर्त्यावर बँकेतून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे अमोल भोसले यांनी स्पष्ट केले। अमोल भोसले यांचा आंदोलन करण्याचा इतिहास आहे। कोरेगाव तालुक्यात सातत्याने गैरकारभार आणि मनमानी कारभार विरोधात ते नेहमीच आंदोलन करतात। सर्वसामान्यांच्या हितासाठी यावेळी देखील त्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे। मला एवढं जाणीव झाली की शेतकऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर शेतकऱ्याला लाभ मिळतो का काय असं मला वाटू लागले आणि तो लाभ त्या पद्धतीने जर द्यायचा असेल तर मला वाटते मी जर आत्महत्या केल्यानंतरच माझ्या परिवाराला मदत मिळणार का। आज मी बघितलं, मला शाळेमध्ये शिकवलं की लोकशाही कशाला म्हणतात, की लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही, परंतु आता कुठेतरी अशी जी जाणीव व्हायला लागली की अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही का असं वाटायला लागले। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत कोरेगाव तालुक्यात एकाच दिवसात 269 पासेसचे वितरण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराच्या वतीने संपूर्ण कोरेगाव तालुक्यात एसटी पास थेट तुमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। आगार प्रमुख शंकर यादव यांच्यासह आगार प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी एका दिवसामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 269 पासेसचे वितरण कोरेगावात डी.पी. भोसले कॉलेज, कन्या शाळेसह वॉटर स्टेशन येथील श्री वाघदेव विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये केले। महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी यावर्षी सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पासेसचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना एसटी आगार व्यवस्थापक या नात्याने पत्र देऊन आपल्या शाळेत आणि महाविद्यालयात नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगण्यात आले होते। त्यानुसार दिलेल्या यादीनुसार विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण करण्यात आले आहे। महामंडळाच्या नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांना आता पास केंद्रावर जाऊन किंवा आगारात जाऊन पास घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही। एसटी बसेसचे पासेस आता थेट शाळेत दिले जात आहेत, अशी माहिती यादव यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता दिली। तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो। आता शालेय पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळामधूनच पास वितरित केले जात असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असल्याचेही यादव यांनी निदर्शनास आणून दिले। एसटी महामंडळाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा शनिवार किंवा मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत, त्यामुळे दूरवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करावा लागतो। त्यासाठी त्यांना सवलत देखील दिली जाते, मात्र विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते। विद्यार्थ्यांना होणारा हा त्रास थांबवण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली जाते, तर केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो। तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या
सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले आहे। प्रशासनातील वरिष्ठ लिपिक संग्राम पवार, वाहतूक शाखेतील वरिष्ठ लिपिक विशाल ठोंबरे व विद्यार्थी पास विभागाचे वाहतूक नियंत्रक हरिदास बर्गे यांनी एकूण 269 पासेसचे वितरण केले असल्याचे आगार प्रमुख शंकर यादव यांनी सांगितले।